अंदाज निलेश ठगे, दुसऱ्या बाजूने मुन्ना पिंपळे ही जोडी मैदानामध्ये तयार झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्या विनंती आहे. संघर्ष नायक चषक 2023 उद्याचे होणारे सामने खऱ्या अर्थानं लोणावळा परिसरातील हा असणार आहे. याची देखील सर्वांनी नोंद घ्या. रिधिमा 11, श्रीराम 11, त्यानंतर वीर भगतसिंग आणि माय 11 असे 4 संघ आपण पाहतोय उद्याच्या दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सवय मॅचच्या दिशेने मैदानामध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. साखळी फेरीतील आपण पाहतो यापूर्वीचे दोनही संघ 2-2 सामने खेळलेले आहेत. दोनही संघांनी 2-2 सामन्यांमध्ये बाजी मारत खरे तर तिसऱ्या राऊंड पर्यंत पोहोचलेले आहेत. दोन्ही संघ आतापर्यंत एकही सामना पराभूत झालेला नाही. दोन्ही संघ जिंकत खरं तर पाहतो नॉकआउट बाद फेरीमध्ये मैदानामध्ये क्वार्टर फायनल पर्यंत अर्थात तिसऱ्या सामन्यामध्ये या ठिकाणी एकमेकांच्या विरोधामध्ये भिडत आहेत. एका बाजूने आपण पाहतोय सरपंच संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन अर्थात धर्मवीर क्रिकेट क्लब भाजे, त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा अर्थात CCL लोणावळा हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या सामन्यामध्ये भिडताना पाहायला मिळत आहेत. 6 षटकांची लढत, 6 षटकांचा सामना आहे. या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकत निर्णय घेतला. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा आमंत्रण दिले मैदानामध्ये भाजे संघाला. प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी कुठल्याही प्रकारची बॅट लाईट बिल या ठिकाणी चालणार याची नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं घेऊन मुख्य कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं संतोष सातकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार होत आहेत. पहिला चेंडू लेफ्ट डावाला होते सुरुवात. 6 षटकांची लढत. आदरणीय सतपाल सिंग रोर या मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे आपण स्टेजवरती या. आदरणीय सतपाल सिंग रोर या मान्यवरांचं शुभागमन होतंय. आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे आणि ते स्वागत होईल निलेश ढगेच्या या ब्रँडेड चौकारानं. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती निलेश ढगेचा ताकदवर वार. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. 2 चेंडूवरती बनवल्या गेल्या 10 धावा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा संतोष सातकर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 सामन्यांमध्ये मैदानामध्ये बाजी मारलेला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला निलेश ढगे आहे. तर दुसऱ्या बाजूने तितकाच ताकदवर संतोष सातकर आणि त्याच्यावरती चढवले आक्रमण. चेंडू त्या ठिकाणी होते. आदरणीय जांभूळ नगरीचे असणारे सरपंच आदरणीय नागेश भाऊ ओव्हाळ आपण या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालात. आपलं हार्दिक स्वागत आहे. तळेगाव नगरीचे नगरसेवक आदरणीय सुनीलजी पवार या मान्यवरांचं शुभागमन होते. आपलं हार्दिक स्वागत आहे. ज्येष्ठ पत्रकार त्याचप्रमाणे अनिलजी भांगरे आपण देखील या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालात. आपलं हार्दिक स्वागत आहे. रेल्वे कामगार आदरणीय अनिलजी गायकवाड आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे सर्व मान्यवरांना आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. त्याचप्रमाणे नानी मावळचे असणारे युवक सरचिटणीस सन्माननीय गोरख भाऊ साळवे आपण आलात. आपलं मनपूर्वक स्वागत. दफलकाकडे घेऊन जाईल. स्कोर कार्ड वरती 16 धावा दफलकावरती आहेत.
आजच्या दिवसाची सत्कार मूर्ती खऱ्या अर्थानं आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आदरणीय सुनील भाऊ पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅच इकडे येऊन जाईल मैदानामध्ये. या चेंडूवरती आलेली 2 धावा, शेवटचा चेंडू आपण पाहतो त्या षटकाचा होता. षटक क्रमांक पहिलं संपले. पहिल्या षटकाच्या अखेर फलकावरती 18 धावा बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आहेत. मैदानामध्ये याच जोडीने खरं तर पहिल्या सामन्यामध्ये नॉट आउट 94 धाव्यांची पार्टनरशिप केली होती. याच जोडीने मैदानाच्या आतमध्ये एक मोठा विक्रम या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये जो आपण केलेला पाहिलाय. पहिल्या ओव्हरमध्ये मैदानामध्ये बनवल्या गेल्या त्या 18 धावा. षटक क्रमांक दुसरं घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार होताना पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं पाहतोय आजच्या दिवसाची सत्कार मूर्ती खऱ्या अर्थानं आदरणीय नगरसेवक सुनीलजी पवार या मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन ते आपलं पुनश्च एक हार्दिक अधिक स्वागत आहे. आज खरं तर आपला वाढदिवस आहे. संघर्ष नायक चषक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सम्य क्रांती फाउंडेशन आणि कमलशील आनंदजी मस्के या सर्वांच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरं घेऊन शनी दाखल झालाय. पहिल्याच ओव्हरमध्ये कुठून काढल्या तब्बल आणि तब्बल 18 धावा. यावेळेस ताकद, नजाकत, कल्पकता, मुन्ना पिंपळे ऑन फायर. पहिल्याच बॉलवरती चौकार. या षटकामध्ये निलेश ढगेचं आक्रमण पाहिलं. दुसऱ्या षटकामध्ये मुन्ना पिंपळेचा वार. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. आठ धावा दफलकावरती 26 धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती आहेत. यावेळेस मुन्ना पिंपळे शफल होतोय. ऑफ स्टंपला शफल होऊन चेंडू मात्र पाठवलाय. पहिल्या 2 चेंडूवरती आलेले 2 चौकार, त्यानंतर आलेल्या षटकार. मैदानाच्या आतमध्ये 32 धावा दफलकावरती आहेत. हो यावेळेचा चेंडू मैदानामध्ये गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. स्लोवर वन मैदानाच्या आतमध्ये दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल येते आणि या सिंगलच्या बरोबरच धावफलक पुढे जाते. 33 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये निलेश ढगेनं 6 चेंडू खेळले, त्यानं 18 धावा बनवल्या. षटक क्रमांक 2 मध्ये आतापर्यंत मैदानामध्ये 4 चेंडू मुन्ना पिंपळे खेळला आहे आणि 4 चेंडूवरती तब्बल 15 धावा मुन्ना पिंपळेच्या बॅटमधून आल्यात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा दर्शनी तयार. यावेळेस पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वाघाची दहाड फोडलाय. सात चेंडू आणि 24 धाव्यांची नॉट आउट खेळी निलेश ढगे मैदानाच्या आतमध्ये करतायत. पुढचा चेंडू. यावेळेस चेंडू स्लोवर वन रीड केलाय, त्याला पाठवलं डीप पॉइंटला सीमा पार. षटकार
वेळ वाचवायचा दोन्ही टीमला विनंती आहे. वेळ वाचवा, कुठल्याही प्रकारची बॅड लाईटची अपील चालणार नाही याची नोंद घ्या. 12 चेंडूंचा डाव मैदानामध्ये संपलाय आणि या 12 चेंडूंमध्ये बनवल्या गेल्यात तब्बल 43 धावा. षटक क्रमांक 1 मध्ये होत्या 18 धावा, षटक क्रमांक 2 मध्ये कुठून काढल्या तब्बल 25 धावा. धावफलकावरती 42 धावा मैदानाच्या मध्ये स्कोर कार्डवरती आहेत. 6 षटकांचा सामना, 6 षटकांची लढत आहे. या 6 षटकांच्या लढतीमध्ये टॉस जिंकला लोणावळा संघाने, निर्णय घेतला प्रथमतः फिल्डिंगचा. सरपंच संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन अर्थात धर्मवीर 11 भाजे या संघानं मैदानामध्ये प्रथमतः फलंदाजी करतायत आणि फलंदाजी करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार मैदानाच्या आतमध्ये सूरज गायखे षटक क्रमांक 3 मध्ये तयार होत आहेत. षटक क्रमांक 3 चा पहिला चेंडू मुन्ना पिंपळून उडवला हवेत. चेंडू जातोय सुसाट वाऱ्याच्या वेगानं डीप एक्स्ट्रा कव्हरला. पूर्ण केली तर निश्चित स्वरूपामध्ये पारितोषिक असणार आहे. अभिदादा काळे, शिवराज दादा दिघे, त्याचप्रमाणे ऋषी अप्पा वाघमारे या तीनही मान्यवरांच्या माध्यमातून जो खेळाडू 50 पूर्ण करेल त्यासाठी 1000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. टॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये कुठलाही खेळाडू या जोडीपैकी जो पॅटर खरं तर 50 मैदानामध्ये पूर्ण करेल त्यासाठी 1000 रुपयांचं प्राइज या ठिकाणी अनाऊन्स केलं गेलंय. शिवराज दादा दिघे, अभिजित दादा काळे आणि सन्माननीय ऋषी अप्पा वाघमारे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं बक्षीस आहे. हा चेंडू कव्हर्सला केला मैदानाच्या आतमध्ये ते क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धावांच्या बरोबरच संघाचा धावफलक पुढे जाते. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 49 धावा ज्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 सूरज गायकेचे आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत. या 3 चेंडूवरती 6 धावा मैदानामध्ये आल्यात. धावफलकावरती 49 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सूरज गायके, फिरकीचा जादूगार. वेळेचा चेंडू हलक्या हाताने कट केला, धावेला मात्र नकार कळवला. चेतन गायकवाड यांचं क्षेत्ररक्षण बहारदार आहे. चांगलं स्टॉप मैदानामध्ये पाहायला मिळाला. धावेला मात्र मुन्नानं नकार कळवलाय. डॉट चेंडू स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 49 धावा ज्या स्थिर पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू मध्ये मैदानाच्या आतमध्ये 43 धावा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाल्या. 49 धावा धावफलकावरती आहेत. वेळेचा चेंडू मुन्नाच्या बॅट मधून इथे मात्र आपण पाहतोय सरळ दिशेने फटका खेळला गेला. एक सिंगल येते आणि या सिंगलच्या बरोबरच स्कोर कार्डवरती 50 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये निश्चितच आपण पाहतोय 7 धावा आलेल्या आहेत. पहिल्या 12 चेंडूवरती दर्जेदार खेळ करताना या जोडीच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु या षटकामध्ये निश्चितच सूरज गायकेची कमालीची गोलंदाजी आहे. आतापर्यंत 7 धावा आल्या. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा लेट कटचा फटका. टी पॉइंटला सुनील त्या ठिकाणी तैनात आहेत. चांगला स्टॉप त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. फेकी देखील जबरदस्त आहे. एक सिंगल येते आणि या सिंगलच्या बरोबर संघाचा धावफलक पुढे जाईल. 51 धावा. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 18 चेंडूंचा डाव संपलाय आणि 18 चेंडूंच्या अखेरीस बनवले गेले त्या 51 धावा षटक क्रमांक 3 मध्ये आल्यात. 8 धावा. पहिल्या 4 चेंडूवरती केवळ 6 धावा मैदानामध्ये आल्या. त्यानंतर निश्चितच 5व्या चेंडूवरती एक सिंगल, 6व्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल निलेश ढगे यांनी घेतली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवून घेतील. मैदानामध्ये 18 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 18 चेंडूंच्या अखेरीस संघाचा धावफलक जाऊन पोहोचले 51 या अंकावरती. पहिल्या 18 मध्ये 51 बनवल्यात. उर्वरित 18 मध्ये किती बनवले जातील ते देखील पाहावं लागणार आहे. गोलंदाज आपण पाहतोय सुनील.
तयार होताना पाहायला मिळत आहेत. सुनील आपण पाहतो मैदानाच्या मध्ये तयार होत आहेत पुढचा चेंडू घेऊन. षटक क्रमांक 4 अतिशय महत्वाचा आपण पाहतोय. संघर्ष नायक चषक 2024 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले लोणावळा शहर, सम्यक क्रांती फाउंडेशन लोणावळा आणि खऱ्या अर्थानं कमलशील आनंद म्हस्के यांच्या विशेष प्रयत्नातून खऱ्या अर्थानं यांच्या मोलाच्या सौजन्यातून खऱ्या अर्थानं एक भारदार आयोजन नियोजन जे आपण पाहतोय संघर्ष नायक चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये चेंडूचा पाठलाग करत इथे फटका खेळलाय, परंतु फलंदाज निलेश ढगेचा फटका इथे फसलाय. झेल टिपलाय पंकज ढाकोळनं, फलंदाज निलेश ढगे बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर तयार होताना पाहायला मिळत आहेत. निलेश ढगे आपण पाहतो एक वैयक्तिक चांगली खेळी करत मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. वैयक्तिक 10 चेंडू खेळलेत आणि 29 धावा निलेश ढगे यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्यात. जबरदस्त फलंदाजी केली, परंतु आपण पाहतोय अजून देखील काहीसे चेंडू मैदानामध्ये या षटकाचे देखील शिल्लक आहेत. यानंतर आणखी 2 षटक शिल्लक आहेत. बरेचसे चेंडू खतर शिल्लक होते. आणखीन खेळपट्टीवरती निलेशांचं असणं ते मात्र भाजी संघासाठी गरजेचं होतं. निलेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मयूर मैदानामध्ये दाखल होत आहेत. मुन्ना पिंपळे देखील भन्नाट फॉर्म मध्ये या क्वार्टर फायनल मध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्या बॅटमधून देखील सातत्यानं धावा आपल्या संघासाठी त्यानं बनवलेल्या आहेत. पाहूया मैदानाच्या आतमध्ये मुन्ना पिंपळे आणि मयूर ढाकोळ ही जोडी कशा प्रकारचं कामकाज आपल्या संघासाठी करेल. गोलंदाजीच्या मार्गामध्ये सुनील रेड्डी आलेत. पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट मिळवलाय. विकेट टेकर गोलंदाज म्हणून सातत्यानं सुनील यांची ओळख राहिलेली आहे. कित्येक मैदानावरती बेस्ट बॉलरचा किताब पटकवणारे सुनील रेड्डी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती विकेट घेत आहेत. धावफलकावरती 51 धावा मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पुन्हा दलक्यानं मात्र खेळून काढलाय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. एक सिंगल येईल, धावेला नकार मुन्ना पिंपळेने कळवलाय. एक सिंगल आणि या सिंगलच्या बरोबर संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. 52 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. सुनील गोलंदाजीच्या मार्कावरती आलेले असताना आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती विकेट त्याने मिळवली. शांत असं वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळते. त्या शांत वातावरणाला अशांत करणारी फटकेबाजी मुन्ना पिंपळे करणार का ते देखील पाहणं गरजेचं आहे. क्वार्टर फायनलचा सामना जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचेल. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय परिवर्तन खऱ्या अर्थानं होताना पाहायला मिळते. जाळं विणलं जाईल मैदानामध्ये मुन्ना पिंपळेला बाद करण्यासाठी. कित्येकदा आपण पाहतोय मोठमोठ्या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीजची स्पोर्ट्स सायकल फटकावणारा मुन्ना पिंपळे आहे. कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पिच टेनिस क्रिकेटची स्पर्धा गाजवणारा मुन्ना पिंपळे आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू मुन्ना पिंपळेने मात्र आपण पाहतोय कौशल्य दाखवत करतो. चेंडू ड्राईव्ह केले, मिसफील्ड होते आणि त्यानंतर इथे एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये होते. सुनील रेड्डी यांच्यासाठी आपण पाहतोय पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. महाराष्ट्र पोलीस आदरणीय रईसजी मुलानी यांच्या माध्यमातून पाहतोय सुनील यांनी आणखी एक विकेट घेतला तर 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे. मुन्ना पिंपळे जर्सी क्रमांक 1 परिधान करून स्ट्रायकर इनला तयार. पुढचा चेंडू शफल झालाय. क्रीजचा पुरेपूर वापर, फटका फसलाय, चेंडू हवेत. हो हो हो, इथे पहा काय साधा सोपा सुलभ झेल सुधीर यांच्याकडून निसटलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. मैदानामध्ये फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचले, परंतु कॅच कॅरी होऊ शकलेलं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये झेल निसटलाय आणि त्यानंतर आलेले एक सिंगल. मुन्ना पिंपळेला मोठं जीवदान मैदानामध्ये दिले. झेल सुटलाय, त्यानंतर एक सिंगल येते. स्ट्रायकर इनला मयूर ढाकोळ मैदानामध्ये पाहायला मिळतील. पाहूया जीवदान किती घातक ठरेल. यावेळेस इथे मात्र फटका पुन्हा एकदा फसलाय. चेंडू नो मॅच लँड मध्ये आहे. फिल्डर फार दूरवरती. याचबरोबर 2 धावा इथे यशस्वीरित्या पळून पूर्ण होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये फिल्डर खरं तर वेट करत राहिला. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या चेंडूवरती येतील. या 2 धाव्यांच्या बरोबर संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचलंय.
57 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सुनील रेड्डी पुढचा चेंडू. या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती निलेश ढगे बाद झाले. त्यानंतर एकही बिग हिट आलेलं नाहीये. चौकार षटकार मात्र आलेला नाहीये. एकेरी दुहेरी धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पाहूया या चेंडूवरती मोठा फटका येणार का. 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे मयूर मात्र बिग हिटचा प्रयत्न करतायत परंतु कुठल्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये समीकरण 24 चेंडूचा डाव खरं पाहतोय संपला गेलाय. बनवल्या गेल्या त्या 57 धावा मैदानाच्या आतमध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. 10 चेंडू 29 धाव्यांची खेळी करत मैदानामध्ये निलेश ढगे बाद झालेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये संतोष सातकर यांची गोलंदाजी. षटक क्रमांक 2 मध्ये शनी. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 सूरज यांनी हाताळलं. षटक क्रमांक 4 सुनील रेड्डी हाताळलं. आता मात्र 5व्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा सूरज गायके तयार होताना पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचं विनंती आहे. दुसऱ्या डावामध्ये लोणावळा संघ तुम्हाला फलंदाजी करायची याची देखील नोंद घ्या. वेळ वाचवणं गरजेचं आहे. सूरज गायके आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 5व्या षटकासाठी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. मुन्ना पिंपळे ऑन स्ट्राईक खेळताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मुन्नाचा. यावेळेस देखील फटका फसला. चेंडू हवेत. सूरज गायके पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. इथे देखील झेल सुटलाय. लागोपाठ मैदानाच्या आतमध्ये मुन्ना पिंपळेला जीवदान मैदानामध्ये दिली जात आहेत. या अगोदर देखील खरं तर मुन्नाचा झेल साधा सोपा सुलभ झेल निसटला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा इथे झेल सुटलाय आणि त्यानंतर आलेल्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. फिल्डर बराचसा दूरवर्ती होता. स्वतः सूरज त्या ठिकाणी कॉट अँड बोल्ड करण्याचा प्रयत्न देखील करत होता. मैदानामध्ये जे चेंडूच्या खाली देखील पोहोचले परंतु 2 धावा या चेंडूवरती आल्यात. झेल सुटलाय. यावेळेस मात्र कॅच सुटलाय. इथे पाहायचंय काय. इथे झेल टिपला जाईल. फलंदाज मुन्ना पिंपळे बाद. नवीन फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये यायचे. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना अमित दाखल होताना पाहायला मिळत आहेत. निलेश ढगे बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू फेकले गेलेत. निलेश बाद झाल्यानंतर या 7 चेंडूवरती एकही चौकार किंवा षटकार आलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 59 धावा ज्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. सुनील काही गोलंदाजी मैदानामध्ये करताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती विकेट दिल्यानंतर उर्वरित चेंडूवरती केवळ 6 धावा सुनील रेड्डी यांनी खर्च केला. सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी खऱ्या अर्थानं सुनील रेड्डी ते मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. सूरज गायके देखील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. मुन्ना पिंपळेला 2 जीवदानी मिळाली परंतु त्यानंतर तो बाद झाला. यावेळेचा चेंडू अमित साठी मैदानाच्या आतमध्ये चेंडू हवेत आहे. 30 सर्कल क्लिअर जरूर झालाय. 1 बाउंसच्या ठिकाणी तेजस बोराडे चेंडूला कव्हर करतात. एक सिंगल या चेंडूवरती येईल आणि या सिंगलच्या बरोबर संघाचा स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 60 धावा ज्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आता मात्र मयूर ढाकोळ पाहायला मिळेल. दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये चांगली बॅटिंग करून बाद झालेत परंतु शेवटच्या षटकापर्यंत सलामीचा एकतरी फलंदाज भाजी संघासाठी. शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणं गरजेचं होतं परंतु हा चेंडू इथे आपण पाहतोय फुलरलिनचा होता. ऑन साईडला खेळलाय. शनी वेगवान पद्धतीने चेंडूपर्यंत आलाय. 2 धावा या चेंडूवरती येतील आणि या 2 धाव्यांच्या बरोबर संघाचा धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 62 धावा
ज्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 62 रन, लॉस ऑफ 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये आहेत. सूरज गायकेची गोलंदाजी देखील कमालीची आहे. षटक क्रमांक 3 पर्यंत खरं तर आपण पाहतोय धावफलकाची गाडी सुसाट वेगाने निघाली, परंतु यावेळेचा चेंडू मयूरच्या बॅटमधून हवाई सफर, चेंडू उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यावेळेस मात्र टिपला झेल, कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सुहास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5वं षटक मैदानामध्ये सूरज गायकेनं आपल्या नावावरती या षटकामध्ये खरं तर दुसरा विकेट त्यानं मिळवलाय. या अगोदर देखील चांगली गोलंदाजी सूरज यांनी केली होती. केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या. विकेट खरं तर त्यांनी घेतला नाही, परंतु भरपूर सारा प्रेशर होता आणि पुढच्या चेंडूवरती सुनील यांना विकेट देखील मिळालेला आपण पाहिलाय. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये घेऊन सूरज आपण पाहतो गोलंदाजी करतायत. पुढचा चेंडू हो नवीन फलंदाज मैदानामध्ये सुहास. पहिला चेंडू ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथे कुठल्याही प्रकारची धाव नसणार आहे. मैदानामध्ये 5 षटकांचा खेळ संपलाय. 30 चेंडूंच्या खरी संघाचा धावफलक जाऊन पोहोचले. 62 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 2 षटकांमध्ये पहिल्या 12 चेंडूवरती धावफलकावरती होत्या 43 धावा. आता मात्र 5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती आहेत त्या 62 धावा. पहिला चेंडूवरती षटकार खेळलाय आणि या षटकाराने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचले. 68 धावा ज्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सुनील रेड्डी तयार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पुन्हा डाऊन साईडला खेळून काढला. एक सिंगल तर घेतले गेले. दुसरीचा प्रयत्न इथे होईल, फेकी येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. या 2 धाव्यांच्या बरोबर संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती 70 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती आहेत. एका चेंडूवरती संघाच्या डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट खऱ्या अर्थानं होताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आलेल्या 2 धावा. 2 चेंडूवरती आल्यात 8 धावा. गोलंदाज तयार मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. ज्यावेळेस प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजांसाठी 1000 रुपयांचं बक्षीस दत्ताभाऊ केदारी यांच्या माध्यम उपजिल्हा प्रमुख आदरणीय दत्ताभाऊ केदारी यांच्या माध्यमातून
प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं बक्षीस. चेंडू हवेत, यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली शनी टिपेल झेल. फलंदाज बॅक टू द पवेलियन अमित. सत्तर धावा फलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 6 मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती सुनील यांच्यावरती हल्ला चढवला, षटकार खेळला, त्यानंतर 2 धावा. मैदानामध्ये नवीन फलंदाज न्यू बॅटर योगेश मैदानामध्ये दाखल होत आहेत. विकेट आल्यानंतर पाहतो नवीन फलंदाज योगेश मैदानामध्ये दाखल झाले. 70 धावा फलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज पुण्याचा सुनील रेड्डी तयार. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने जो कट केला, रनआउटचा चान्स. इथे फेकी वेगवान, पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज रनआउटच्या रूपात सुहास. बॅक टू द पवेलियन. फलंदाज दाखल होत आहेत. न्यू बॅटर आपण पाहतो स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये आहेत. हर्ष आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत ऑन स्ट्राईकला. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय काहीसे चेंडू शिल्लक आहेत. ऑन हॅट्रिक सुनील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट हर्षच्या बॅट मधून. चेंडू डीप थर्ड मॅनकडे ट्रॅव्हल झालाय. फिल्डर मात्र दूरवरतून चेंडू पर्यंत पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धाव्यांच्या बरोबरच संघाचा धावफलक पुढे जाईल. 72 धावा ज्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे. सुनील रेड्डी मात्र जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळत. पुढचा चेंडू घेऊन मैदानामध्ये लास्ट बॉल आणि या चेंडूवरती हर्षच्या बॅट मधून आक्रमक क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती. पायचे चेंडू अडेल का? चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार.
किती धावा आहेत त्या 76 धावा. विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये 77 धावांचे आव्हान. 36 चेंडू 77 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तयार होताना. चेतन गायकवाड आणि शनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाज देखील गोलंदाजीच्या मार्कवरती तयार होतील. चला विनंती आहे स्पीडअप करा, फिल्डिंग लावून घ्या. चला विनंती आहे मॅच चालू करा. सामन्याला आपण पाहतो सुरुवात होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निलेश ठगे मैदानाच्या आतमध्ये तयार होताना पाहायला मिळत आहेत. मावळ तालुका टेनिस क्रिकेट नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा बोलबाला ठेवलेला निलेश ठगे उर्फ गोट्या मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिले घेऊन दाखल झालाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज चेतन गायकवाड, नॉन स्ट्रायकर एंडला शनी. लेट्स प्ले डावाला सुरुवात. पहिला चेंडू चेतन गायकवाडच्या टप्प्यामध्ये आलाय. पॉवर प्लेचा इथे पुरेपूर फायदा घेतला जाईल. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती ब्रँडेड चौकार. वरती चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. 77 धावेंचा पाठलाग करायचा, त्या आव्हानाचा पाठलाग करण्याची ताकद आमच्याकडे आहे हा दाखवणारा खतर फटका होता. चौकार, 4 धावा. यावेळेचा चेंडू खुल्या टप्प्याचा कोडून काढण्याचा प्रयत्न ऑन साइडला. इथे मात्र क्षेत्ररक्षक बीट होतोय. लागोपाठचा दुसरा चौकार. चेतन गायकवाड ऑन फायर. दोन चौकार वसूल केलेत. स्कोर कार्डवरती 8 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चेतन गायकवाड खरं तर यापूर्वीच्या एका सामन्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये यावेळेस बॅटची कडा. इथे टप्पा पडलाय. त्यानंतर मात्र चांगला स्टॉप. इथे रनआउटचा चान्स. हो फेकी मैदानामध्ये अतिरिक्त खराब आहे. दरम्यानच्या काळामध्ये धाव्यांसाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल. या चेंडूवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या चेंडूवरती मिळणार आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जात आहे. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार. त्यानंतर या चेंडूवरती निश्चित स्वरूपामध्ये 2 धावा आल्यात. धावफलकावरती 10 धावा पहिल्या 3 चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. निलेश ढगे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यामुळे चेतन गायकवाड टॉपेज घेतले. फटका बसलाय. पुन्हा पिंपळे डाऊन द बॉल. सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. फलंदाज चेतन गायकवाड बाद.
नवीन फलंदाज न्यू बॅटर धीरज मैदानाच्या आतमध्ये तयार होत आहेत. पहिल्याच पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार येताना पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र 2 धावा, त्यानंतर विकेट येते. नवीन फलंदाज धीरज धोंगडे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला तयार. हो या वेळेचा चेंडू भन्नाट वेगाचा निलेश ढगेचा. इथे जबरदस्त चेंडू आहे. अचूक टप्पा आपण पाहतो शॉर्टन गुडलेत वरती चेंडू टप्पा पडल्यानंतर बस्कन वेगानं विकेट किपर मुन्ना पिंपळेच्या हातामध्ये स्थिरावलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू आलाय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना आपण पाहतो निलेश ढगेची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती निश्चितच 2 चौकार आले, परंतु त्यानंतर निलेश ढगे कमबॅक करताना पाहायला मला. या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. दूरवरतून निश्चित स्वरूपामध्ये चेंडू पर्यंत पोहोचतायत. एक सिंगल येते आणि या सिंगलच्या बरोबर षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतंय. 6 चेंडूचा डाव संपलाय. धावफलकावरती 1 और 11 11 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं घेऊन नवीन गोलंदाजीच्या मार्क वरती येताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. चला स्पीडअप करायचा वेळ वाचवा. षटक क्रमांक 2 साठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती महाराष्ट्र पोलीस निश्चित स्वरूपामध्ये बंटी भाऊ कवडे चे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क वरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्यात. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरं घेऊन बंटी ते मात्र गोलंदाजीच्या मार्क वरती दाखल होत आहेत. दोन्ही संघांसाठी आपण पाहतोय महत्वपूर्ण सामना क्वार्टर फायनलचा खरं तर जिंकण्याचं दोन्ही संघांसाठी संधी असणार आहे. धर्मवीर क्रिकेट भाजी या संघाने जर हा सामना जिंकला तर निश्चित स्वरूपामध्ये आम्हाला जिल्हा अध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ केदारी या मान्यवरांच्या माध्यमातून संपूर्ण टीमसाठी 2000 रुपयांचं रोख बक्षीस या ठिकाणी दिले जाणार आहे. मान्यवरांच्या माध्यमातून पाहतोय मोठी बक्षीस अनाऊन्स केली जात आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज बंटी तयार होताना पाहायला मिळत आहेत. हो इथे बॅटची कडा होती. रनआउटचा चान्स पैकी वेगवान केली गेली. दरम्यान इथे फेकी थोडीशी अस्तव्यस्त आहे. या चेंडूवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल या चेंडूवरती येईल आणि या सिंगलच्या मध्येने संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 12 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज बंटी तयार. विकेटच्या शोधामध्ये विकेटच्या प्रयत्नामध्ये मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेचा चेंडू लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका. इथे धावेला नकार कळवलाय. जबरदस्त एफर्ट, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नसणार आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक दुसरं बंटी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पुन्हा एकदा हो हा चेंडू पुन्हा एकदा इथे दिशा खराब आहे. वाईट चेंडू पंचांचा इशारा येईल. या वाईटच्या मदतीने संघाचा धावफलक आपण पाहतो एकने वाढेल. स्कोर कार्ड पुढे जाते. 13 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांसाठी तितकाच महत्वपूर्ण सामना. जिंकणारा संघ कमीत कमी 25,000 तर जास्तीत जास्त 1 लाख रुपयाचा मानकरी तो मात्र होताना पाहायला मिळणार आहे. प्रथम क्रमांक 1 लाख रुपयांचं बक्षीस, द्वितीय क्रमांक 50,000, तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 30,000 तर चौथ्या क्रमांकाचं बक्षीस 25,000 रुपये आणि मानाचे करंडक असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फाईट चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहतोय. स्कोर कार्ड पुढे जाते. 14 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू शनीच्या बॅटमधून हवाई सफर चेंडू करतोय. गेंद गई तारा मंडल में, आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट, 6 रन षटकार.
दोन वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले गेलेत आणि त्यानंतर षटकार मैदानामध्ये आलाय. या षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचले. 20 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. 20 धावा स्कोर करावरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बंटी. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपामध्ये एक षटकार, दोन वाईटचा एक सिंगल, अशा 9 धावा बंटी यांनी खर्च केला. शनीच्या बॅट मधून यावेळेस मात्र अगदी सरळ बॅटनं निश्चित स्वरूपामध्ये एक जोरदार फटका पाहायला मिळालाय. या चेंडूवरती देखील 2 धावा मिळतील आणि या 2 धावेंच्या बरोबरच संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पॉवर प्लेचं दुसरं मैदानाच्या मध्ये अजूनही काहीसे चेंडू शिल्लक असताना गोलंदाज आपण पाहतोय बंटी जी कामगिरी करतायत. यावेळेस हो यावेळेस मात्र क्लासिकल प्रहार, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट मैदानामध्ये शनीच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल शनीच्या बॅट मधून हवाई सफर. यावेळेस मात्र नो चान्स, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग ब्लास्ट. मध्ये बनवल्या गेल्या त्या 32 धावा ज्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 24 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विजयासाठी 45 धाव्यांची गरज. 24 चेंडू 45 हे सोपं सुलभ समीकरण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघासाठी खऱ्या अर्थानं धावा रोखण्यासाठी देखील करता 24 चेंडू 45च्या पुरेशा असणार आहेत. चेसिंगसाठी देखील याच मैदानावरती खरं आपण पाहतोय 93 धावा चेस होताना याच संघाला करताना आपण पाहिले. जिल्हा अध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ केदारी यांच्या माध्यमातून बाजी संघाने हा सामना जिंकल्यास 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. हॅलो चेक चेक हॅलो चेक. षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार होताना निलेश ढगे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये पहिल्या 12 चेंडूवरती 32 धावा तफलकावरती कुटून काढल्यात. षटक क्रमांक 3 निलेश ढगे ऑन मार्क, पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. चला स्पीडअप करायचा आहे, वेळ वाचवा. धीरज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू निलेश यांचा. धीरज साठी हा चेंडू इथे मात्र टप्पा पडल्यानंतर भस्कन वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निलेश ढगे पाहायला मिळतील. पहिल्या 12 चेंडूवरती 32 धावा मैदानामध्ये आल्यात. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना आहे. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी, वाट कधी कोणाची पाहू नका. धीरजच्या बॅट मधून आसमानी टोला, फिल्डर चेंडूच्या खाली टिपेल झेल, फलंदाज धीरज बाद. हर्ष आपण पाहतो मैदानाच्या मध्ये चांगला झेल टिपताना पाहायला मिळालाय. चला नवीन फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज ठाकोळ तयार होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया पंकज कशा प्रकारची साथ आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये देणार आहे. आव्हान निश्चित स्वरूपामध्ये आपण पाहतोय जे बरंच
काहीसं सोपं आणि काहीसं अवघड असं आव्हान आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आर्यनना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल टिपलाय. निश्चितच हर्ष देखील धावत पळत चेंडू पर्यंत पोहोचला होता, परंतु आर्यननं चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. नवीन फलंदाज पंकेश मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर इनला तयार. चला स्पीडअप करा, वेळ वाचवा. हो हो हो, यावेळेस मात्र भन्नाट वेग या चेंडू मध्ये होता. डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. पंकेश ठाकूरसाठी पहिला चेंडू पिक करून खेळण्याचा प्रयत्न पंकेशांचा होता. अवे फ्रॉम द बॉडी बराचसा खर्च ठेवला गेला. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू आहे. निलेश नगे यांची गोलंदाजी मात्र अतिशय जबरदस्त. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळालाय. चला वेळ वाचवायचा आहे, विनंती आहे. हो हो हो, यावेळेचा चेंडू मात्र पंकेशच्या बॅट मधून चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क. षटकार, 6 धावा. यावेळेस मात्र लकोल स्वरूपाचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न लोबल फुलटॉस करताना मग पाहतोय. दरम्यानच्या काळामध्ये इथे एक सिंगल धाव या चेंडूवरती येईल. पंकेश ठाकूर हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. जास्त काळ तर शांत न राहणारा पंकेश मैदानामध्ये निश्चितच एक डॉट बॉल त्यानं खेळलाय, परंतु त्यानं देखील आपली ताकद दाखवली. षटकार खेळलाय फलकावरती. 39 धावा. षटकारानंतर आलेली एक सिंगल देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. 39 धावा स्कोर कारवरती. गोलंदाज तयार पण निलेश ढगे मैदानाच्या आतमध्ये. शनीसाठी आखू टप्प्याचा बॉल, त्याला भिरकावले ऑन साइडला. मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार, 6 धावा. वेळ वाचवा, स्पीडअप करा, विनंती आहे. फिल्डिंग टीम अंधार खर तर बराचसा होत आहे. शेवटचे 18 चेंडू, विजयासाठी 32 धाव्यांची गरज. 18 चेंडू 32 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वेळ वाचवणं गरजेचं आहे. शेवटचे 18 चेंडू 32 धावा हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं संघर्ष नायक चषक कमलशील आनंद मस्के यांच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सम्यक क्रांती फाउंडेशनचे सर्व अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले लोणावळा शहरचे असणारे अध्यक्ष आदरणीय कमलशील आनंद मस्के, त्याचबरोबर संपूर्ण सम्यक क्रांती फाउंडेशन यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने केले गेलेले एक जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहतोय. संघर्ष नायक चषक 2024 ही मानाची आणि सन्मानाची असणारी स्पर्धा जी तुम्हा सर्वांच्या भेटी झालेली आहे. या स्पर्धेचा दिवस क्रमांक 30 ला पैसे कुठला संघ आपल्या नावावरती गाजवताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार. मयूर मैदानामध्ये आलाय. पहिला चेंडू मयूरचा. इथे अति उसळीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा आपण पाहतोय, वाईट बॉल आहे. 1 बाउन्सची घोषणा देखील मुख्य पंच या ठिकाणी कळवत आहेत मैदानामध्ये. यानंतर मात्र बाउन्सर चेंडू मयूर मात्र वापर करू शकणार नाही मैदानाच्या आतमध्ये. वाईट चेंडू संघाचं दफलक आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचतोय स्कोर कार्ड वरती 46. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला. एक जबरदस्त फटका. इथे क्षेत्ररक्षक 2 फिल्डर बीट झालेत आणि चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार. 4 धावेसाठी चौकार. महाराष्ट्राचे असणारे आदरणीय अध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे साहेब खऱ्या अर्थानं पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सकाळच्या सत्रामध्ये देखील करत होते, मॅचचा आनंद घेत होते.
पुन्हा एकदा ते उपस्थित झालेत, आपलं मनापासून स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा पंकेश ऑन फायर. इथे देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, हा असणार आहे पैसे. काय निर्णय पंच कळवतील. चौकार. 4 धावा लागोपाठचा दुसरा. 54 या अंकावरती शेवटचे 16 चेंडू विजयासाठी बनवायच्या त्या. ओ हो यावेळेचा चेंडू जस्टीच्या बाहेर. मयूरचा दिशा खराब असणारा चेंडू वाईड बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त आव्हांतर धाव या चेंडूवरती मिळालीत. मैदानाच्या आतमध्ये संघाचा धावफलक पुढे गेले. धावफलकावरती 55 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. त्यावेळेस पुन्हा एकदा पंकेशच्या बॅटमधून इथे फटका जोरदार, परंतु फिल्डर निलेश ढेगे तैनात आहेत. केवळ एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल. या सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती 56 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहेत ते मैदानाच्या आतमध्ये 15. 21 धाव्यांची गरज. 15 चेंडू 21 धावा. दोन्ही संघाकडे सामना झुकलेला आहे. दोन्ही संघ तराजूच्या दोन्ही पाड्या समसमान स्थितीला उभे आहेत. आकडे बदलताना खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी म्हणून सातत्यानं या क्रिकेटच्या खेळाकडे पाहिलं जातं. यावेळेस मात्र लेट कटचा शानदार स्ट्रोक मैदानामध्ये. टीप कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल या चेंडूवरती येईल आणि या सिंगलच्या बरोबर संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाचा धावफलक आपण पाहतोय 57 धावा ज्या धावफलकावरती आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय फ्रेंड्स 11 कर्जतचे सन्माननीय रिजवानजी शेख यांचं शुभागमन. आपलं मनपूर्वक स्वागत आणि स्वागत होणार आहे पंकेश जाखवच्या या बाहुबली षटकारानं 6 धावेंना. चेंडू 14 धाव्यांची गरज. पंकेश पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे एक धाव जर आली, दुसरीचा प्रयत्न होणार का? चेंडू निसटलाय आणि त्यानंतर बॅकअपचा फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचलाय. 2 धावा या चेंडूवरती येईल. समीकरण बदलतंय. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 12 चेंडू 12 धाव्यांची गरज. 12 चेंडू 12 धाव्यांची गरज. समीकरण होतं 36 चेंडू आणि 72 धाव्यांचं आव्हान. मग खरं 77 धाव्यांचं आव्हान. परंतु या आव्हानाचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांमध्ये 24 चेंडूवरती बनवल्या तब्बल आणि तब्बल 65 धावा. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. 65 बनवल्या गेल्यात. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 12 धाव्यांची गरज. उद्योजक आदरणीय दत्ता शेठ केदारी या मान्यवरांचं आपण पाहतोय शुभागमन या ठिकाणी होतोय. आपलं हार्दिक स्वागत आहे. दत्ता शेठ केदारी आपण आलात, आपलं मनपूर्वक स्वागत. जाऊ मैदानामध्ये सोपान गोलंदाजीच्या मार्कवर दाखल झाला आहे. 12 चेंडू 12. शनीच्या बॅटमधून यावेळेचा चेंडू सरळ बॅटनं फटका खेळला गेलाय. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय लॉंग ऑफला मुन्ना पिंपळ त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल धाव्या चेंडूवरती येईल. समीकरण बदलेल. 11 चेंडू विजयासाठी 11 धाव्यांची गरज. पंकेश ठाकोळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये भन्नाट फॉर्म मध्ये जो यापूर्वी पाहायला मिळाला. यावेळेचा चेंडू मैदानामध्ये टप्पा पडल्यानंतर कमी प्रमाणात उसळी घेणारा फिल्डर कडून चेंडू दिसतला, परंतु बॅकअपचा फिल्डरने चेंडू अडवलाय. मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती हो धावेसाठी मोठी धावा आहे. शेवटचे 10 चेंडू विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. या सामना संपवला
तर रिजवान शेख याच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. या ओव्हर मध्ये सामना संपवला जाईल का? गॅप भरपूर मोठा. मुन्ना पिंपळे धावतोय मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. रिजवान शेख यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. या षटकामध्ये सामना संपवला तर, परंतु इथे पहा काय होतंय. सामना संपवलाय. इथे मैदानाच्या आतमध्ये वाईड आणि त्याच्यावरती आलेला चौकार. 5 धावा. सामना संपलाय आणि आजचा दिवस क्रमांक 3 खऱ्या अर्थानं गाजवलाय. श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा अर्थात CCL लोणावळा आजच्या दिवसभरामध्ये एक जबरदस्त खेळ साकारत संघर्ष नायक चषक 2024 या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये सेमीफायनल मध्ये पोहोचतात. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे मनापासून आभार. आता झालेल्या या क्वार्टर फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरतात शनी